ओम नमो जी सद्गुरुनाथा विश्वात्मक चैतन्य सत्ता सद्गुरु संपतनाथ बाबा की जय। जीवनाचे अंतिम ध्येय चित्तवावे गुरुमय, जेने सत्ता अद्वैत स्मरण पावे। सद्गुरूचे धरता ध्यान स्वानंदी नाचे मन, आता याहून अधिक जगी नसे काही। सगुणवा निराकार आतर भ्रमिक विचार, येथे पाहिजे एकची करार चित्तशुद्धीचा। विश्वी प्रेम प्रकटले पंथ भेदादी आटले, चित्तशुद्ध झाले ब्रह्मी। हेच प्राप्त करावया दृढ धरावे गुरुपाया, कृपे तेजस्वी होईल काया अनन्यथ। या अनन्याच्या ठाई सुखे निद्रा घ्यावी, चित्ततंतू विलीन करावी परब्रह्मी। सद्गुरु संपतनाथ बाबा की जय। ओम चैतन्यमय सद्गुरु संपतनाथाय नमः। स्वस्वरूप म्हणजे स्वानुभूती, प्रबोध जागृत सदा चित्ती। संपूर्ण निरालंब स्थिती, हे वैभव सिद्धांचे। ओम चैतन्यमय सद्गुरु संपतनाथाय नमः। ओम सद्गुरु गंगानाथाय नमः। ओम नमो सद्गुरुनाथा, तुझी चित्तविलास सत्ता। जीव शिवाशी करी एकता, असे भक्तांची सुरवी। हे सद्गुरु ओंकार स्वरूप सद्गुरुनाथा, या विश्वातील चित्तविलासाची म्हणजे सर्व जगातील सत्ता असलेले तुम्ही, जीवा आणि शिवाला एक करून देणारे असे सद्गुरु साक्षात संपतनाथ बाबा, असे तुम्ही भक्तांच्या अंतरंगात उदयास येऊन सर्व शिष्यांना जीव शिवामध्ये एके करून देणारे अशी ओंकार स्वरूप सद्गुरुनाथा तुम्ही। ब्रह्मास लावसी बोलावया, अद्वैत तत्वे भेटावया। ओंकाराची किमया प्रकटे तव सत्तेने। हे सद्गुरुनाथा, की साक्षात ब्रह्माला तुम्ही सतशिष्याची बोलावायला लावू शकता आणि अद्वैत तत्वाची भेट करून देणारे अशी ओंकाराची साक्षात किमया असणारे आणि त्या ओंकाराला प्रकट करून देणारे, त्या सत्याला प्रकट करून देणारे सद्गुरुनाथा तुम्हीच आहात। तू परमसत्याचा आविष्कार, समग्रतेचा जाणकार। शिष्यांतरी साक्षी साकार, तुझा विस्तार गुरुराया। हे सद्गुरुनाथा, तुमचा विस्तार एवढा आहे की एखाद्या शिष्याच्या अंतरंगामध्ये परमसत्याचा आविष्कार करून देणारे, त्या आविष्काराची जाणकार करून देणारे आणि या शिष्याला ते परमतत्वाची जाणकार करून देणारा असा विस्तार सद्गुरुनाथा तुमचा आहे। ब्रह्मलोकीचा निवास, तुझ्या सत्तेची आरास। रूप ब्रह्माचा विलास, लीलाधारक गुरुनाथा। हे सद्गुरुनाथा, तुमची लीला इतकी अपरंपार आहे की साक्षात ब्रह्मलोकामध्ये निवास करणारे अशी तुमची सत्तेची आरास, अशी तुमची सत्ता या ब्रह्मलोकीमध्ये निवास करणारी आहे आणि साक्षात त्या अरूप ब्रह्माची लीला करणारे हे सद्गुरुनाथा तुम्हीच आहात। तू स्वयं स्वमेध, तू सर्व योगाचा प्रतिपाद। सकलाची तू आद्य मंगलकार गुरुनाथा। हे सद्गुरुनाथा, तुम्ही स्वतःचं अस्तित्व जाणणारे स्वस्वरूप आहात आणि सर्व योगाचे प्रतिपालक, सर्व योगाचे नायक तुम्हीच आहात आणि सर्वांचे सकल आराध्य आणि सर्वांचे मंगलदायक असे गुरुनाथा तुम्हीच आहात। आता श्रोत्यांना नमन, 10व्या अध्यायी नमन। स्थिर करावा अवधान कथे माझी। आता सर्व श्रोत्यांना नमन, की सर्वांनी आता 10वा अध्याय हा शांतचित्ताने ऐकावा आणि या अध्यायाकडे लक्ष द्यावं। कथेमध्ये काय काय आहे त्याचं ते ज्ञानांजन शांततेनं करावं असे ग्रंथ घडले।
सखारामाची कृपक्षेत्र संपत ना तया तरत गुरु सेवा अखंडित असे ध्यास धारणायचा. हे सखाराम बाबाच्या कृपेने संपतनाथ महाराज अखंड साधनेमध्ये राहत अशी गुरुसेवेची अखंडित आराधना असा ध्यास सद्गुरु संपतनाथाला लागलेला होता. बाबा म्हणती संपत लक्ष द्यावे घरात, काही पाहिजे मिळकत प्रपंची असाल तर. बाबा म्हणतात, सखाराम बाबा म्हणतात, हे संपतनाथा तो आता घरात लक्ष द्यावं, काही मिळकत पाहिजे प्रपंच चालण्याकरता, काही आवक पाहिजे त्याकरिता थोडं घरादारात तुम्ही लक्ष द्यावं. घरात तू थोरला वयस्कर मात्या पित्याला, साथ बहीण भावाला द्यावा हात मदतीचा. तुम्ही घरात सर्वात मोठे आहे आणि बाकी तुमचे वडील आई वडील हे वयस्कर झालेले आहे, म्हणून त्याला कामधंद्यात हात द्यावा, त्यांना मदत करावी असे सखाराम बाबा संपन्न बाबाला सांगतात. परमार्थनी प्रपंचात दोन्ही माझी साधा हित, प्रपंचे राहून अलिप्त सवय लावावी. परमार्थ आणि प्रपंचामध्ये या दोन्ही माझी कसं साध्य होईल, हे कसं दोघांमध्ये ही साधता येईल, प्रपंची राहून अलिप्त कसं राहावं, ही सवय या ठिकाणी तुम्ही आता लावायसाठी प्रपंचामध्ये कामधंदे करायला सुरुवात करा. घरी नाही वावर शिवर 6 जणांचा निर्वाह भार, यासाठी हातभार लावला पाहिजे. संपतनाथ बाबाच्या घरी काही घरदार वगैरे नव्हतं आणि 6 जणांचा परिवार होता. त्या परिवारासाठी हातभार लावायचं या ठिकाणी बाबाचा हातभार लावला पाहिजे असं संपतनाथ बाबाला सांगतात. साली मोठी वगार तिला चारा लागे भरपूर, थोडे फार फुटार विकत घ्यावा लागे. बाबाच्या घरी जी वगार होती मोठी झाली होती, तिला चारा गिरा भरपूर लागत होता आणि थोडंफार फुटार ते त्या ठिकाणी विकत घेत होते. होईल पावसाची मेहर मिळे गवत हिरवेगार, तोवर सोय थोडीफार नेकी करावी. पावसाळ्याची मेहर झाली आणि थोडं हिरवगार गवत झालं की मग टेन्शन नाही, पण तोपर्यंत थोडी त्याची सोयीसा नेटकी करावी म्हणतात. तुमच्याही म्हणे संपतला एवढी करूया गंगूला, 13 वर्षाच्या पुरीला घरी ठेवणे बरे नाही. बाबाची जी आई आहे ती आई संपतनाथ बाबाला म्हणतात, बाबा आता जी मोठी बहीण आहे ही गंगू नावाची, ती आता 13 वर्षे झाली, मग तिचं आता लग्न कार्य केलं पाहिजे. आईचा मनोगत व्यक्त केला, घर बसल्या संबंध आला, सोयरा दामोद गुण आला, उपनाव मोरे असे. घर बसल्या वगैरे संबंध आला, संबंध होता दामोदचा, मोरे परिवार हा घरी बसल्या वगैरे चांगला संबंध आलेला आहे. बोलणीसाठी तळवावर तिकडचे पाहुणे होते 4, ती शुभ मुहूर्त लवकर काढा लग्नासाठी. सर्वजण लग्नाची सोयीसाठी तळवार बसले, इकडचे दोन्ही पाहुणे जमा झाले आणि सर्व संबंध पक्का असल्याने मुहूर्त लवकरात लवकर लग्नाचा या ठिकाणी काळा. खरी थोडी कमतरता पैशाची चिंता, म्हणती करू नये वृथा संपतनाथ दिवरेची. घरी शेतीवाडी नसल्याने मोलमजुरी करून पैसा जमा करावा लागे, म्हणून घरी पैशाही सोयीचा नव्हती. पण त्या ठिकाणी संपन्न म्हणतात, तुम्ही काही चिंता करू नका, पैसे इशाचं काय पाहू. गुरुकृपेने यथा सांग होईल सर्व सांग, तिथे कंगूचा पांग सासर असे चांगले. गुरुच्या कृपेने सर्व चांगलं होईल, आलेले संकट निघून जाईल. सासर जे संबंध इकडे बघायला ते सासर भेटलं हे सगळं चांगलं आहे, टेन्शन राहणार. शुभ मुहूर्त काढला घरातील लागले कामाला, असे नवा सोयरा भला इंटरनेट के करावे. शुभ मुहूर्त काढला, घरातील सगळे कामं धंद्याला लागले, नवा सोयरा आहे त्याची व्यवस्थित बरोबरी करता आली पाहिजे, सर्व काम व्यवस्थित झालं पाहिजे.
वृत्तांता सांगावा, बाबाचा आशीर्वाद घ्यावा, पुढील भाग हाताळावा असे म्हणून या सर्व वृत्तांत सखाराम संपतराव म्हणतात. सखाराम बाबाला आपण सांगलं पाहिजे आणि सर्व वृत्तांत बाबाच्या सांगून त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या कार्याला आपण लागलं पाहिजे. सखाराम बाबा म्हणाले, होईल सर्व काही भले, ऐकून मन संतोषले, संपतनाथाची. सखाराम बाबा म्हणाले सर्व काही चांगलं होईल आणि यामुळे संपतनाथ बाबाचं मन संतोषलं. ठरती पंगत गाई पोळीची, तोंडी लावण्या भाजी वांग्याची, चालली घाई कामाची, ठरवल्या आरीची. पंगत वरण भात भाजी पोळीचं ठरलं, तोंडी लागायला वांग्याची भाजी, अशाप्रमाणे सगळ्याची कामाला ठरल्याप्रमाणे रीतिरिवाजामध्ये काम करायला सर्व लागले. मंडपी वधू रास आणले, मंगलाष्टके पूर्ण झाले, गळाहार समर्पिले, वधूवरांनी नरवी लग्नात आली. मंगलाष्टके म्हणून हार वधूवरांनी एकमेकाच्या गळ्यात घातले. गावात होते आमंत्रण, शुभ कार्य समती उल्हासान, पाहुणे रावणे जेवण, गावकरी जेवले. सर्व गावाला आमंत्रण होतं. शुभ कार्याचे सर्व गाव उत्साहानं एकामेकाच्या कामात पडत आणि कडे पाहुणे रावणे जेवून गावकरी जेवण आटोपली. गंगू चालली सासरला, भाव प्रसंग मोहरला, युग आनंद एक झाला, शुभ घडीचा. आता नवरी आपल्या गंगूबाई या सासरला चालली आणि त्यावेळेसचा जो आनंद असते हा विरळच आनंद असते. म्हणजे शुभ घडी आता होईल. तरी गरिबी परिवार असे समाधानी होकर, नाथाच्या गृहस्थी व्यवहार होता समृद्ध. जरी भावाचा परिवार गरीब होता तरी समाधानामध्ये मन त्यांचं तृप्त आहे, समाधानी असत. असा नाथ बाबा, असा संपत बाबाचा गृहस्थी व्यवहार हा समृद्धपणे चालत. लग्नगंगूचे आटोपले, आप आपल्या कामी लागले, संपतनाथास म्हणाले, झाले घर पडाया. गंगूबाईचं लग्न आटोपलं. गंगूबाईची आई म्हणते, बाबा आता सगळं चांगलं झालं, पण आता आपलं घर जरा पडायला झालं, त्याचा काही विचार करावा. दोन आळ्याचे घर, त्याला ठेण्याचा आधार, होते काही कौलारू छप्पर, असे चित्र घराची. दोन आळ्याचं घर होतं आणि आठवणी एखादी आधार होता आणि कौलारू असे छप्पर असं चित्र बाबाच्या घराचं होतं. जुने झाले कुळाचे घर, त्याला बदलावा अवतार, घेतले ऐसे मनावर, कामाशी लागले. जुने कुळाचे घर, त्याचा अवतार बदलावा असे मनावर घेतले आणि सर्व त्या ठिकाणी कामाला लागले. संग्रहित जुनी माती, त्यात भर नव्याची घातली, जवळच गौतमा वाहत होती आणि आणले पोटीने. ही जुनं मातीचं घर होतं, त्यात नवीन माती घालून जवळपास गौतमा नदीतून पाणी आणायचं आणि त्या पाणी आणून ते घर छापायचं. जेवढे जुने तेवढेच नवे, छप्पर काढणे होणे, ढुरे सोयीत राहावे, ऐसा आहे तू मनाचा. जेवढं दोन गाड्याचं बाबाचं घर होतं तेवढं नवीन तयार केलं आणि त्या ठिकाणी गुरं हे सगळे एकाच राहून राहावं असं मग त्याच्या मनाचा, बाबाच्या मनाचा हेतू होता. नित्य सायानी गुरुपाशी, सोबत घेऊन शिदोरीशी, कधी कधी गंगा जलाशी, गुरु सेवेत करी सादर. संध्याकाळी बाबाची शिदोरी घेऊन जायची. कधी कधी वाटलं तर बाबाला गंगाजल वगैरे देऊन अशी गुरुची सेवा त्या ठिकाणी आदराने करावी. आंतरभावाचा व्यवहार, आंतरमौनाचा जागर, सखारामाची कृपालहर, वेगी धाव घरी. असा अंतर्भावाचा हा अंतर्मौनाचा आणि अंतरंगात जागृतीचा असा सखाराम बाबाच्या कृपेने हा संपतनाथ बाबाचा भाव सुरू होता. संपतनाथाची वृत्ती सखाराम निहारती, मौना माझी साकारली, परस्परांचे संवाद. अशी वृत्ती संपतनाथ बाबाची सखाराम बाबाने न्यारली. मौन वृत्तीनं फक्त परस्परात त्यांचा एकमेकाचा संवाद झाला आणि बाबांना त्यांना निहारले. दुपारची वाजली की न
बाहेर होते कडक ऊन, गरम छावा येती खाऊन, गुरु शिष्य होते झाडाखाली. दुपारी जवळपास 3 वाजले होते आणि कडक उन्हाचा वेळ होता आणि गरम छावा त्या ठिकाणी येत होते, कारण दोन्ही गुरु शिष्य झाडाखाली बसलेले होते. त्या ठिकाणी कोणतरी छप्पर किंवा आसरा घ्यायसाठी कोणती दुसरी जागा नव्हती. संपत नाथास म्हणाले, साधनेचे काय चालले, धारणेला ठेवले का सुरक्षित. आता सखाराम बाबा संपन्न बाबाला विचारतात की साधनेचं काय चालू आहे, धारणेला सुरक्षित ठेवलं का, धारणा कशी आहे, असं या ठिकाणी बाबा संपतनाथ बाबाला विचारतात. धारणा तसे ध्यान, धारणा तसे मनन, धारणेने उजाडील अंतर प्रांत. की जशी तुमची धारणा अशी त्याचप्रमाणे ध्यान होईल, आणि जशी तुमची धारणा अशी जर तुमचं मनन होईल. धारणेमुळेच तुमचा प्रांत, जशी तुमची धारणा परिपक्व तसा तुमचा प्रांत परिपक्व होईल, असं ठिकाणी बाबा त्यांना समजून सांगतात. योग ज्ञानाच्या महासागरात असंख्य धारणा स्थित, त्या माझी प्रमुख स्वीकारत सिद्ध महात्मे. की या योग ज्ञानाच्या महासागरामध्ये असंख्य धारणा आहे, असंख्य धारणा येत आहेत, पण त्यामधलं जी मुख्य धारणा आहे, ती मुख्य धारणा सिद्ध महात्मे स्वीकारतात आणि त्या मुख्य धारणेच्या स्वरूपानं आपला प्रवास पूर्णत्व करतात. कृपा सद्गुरूची ओढली, ज्ञानामृत पाजळली, संपतनाथची माऊली मानावली ब्रह्मरस. सद्गुरू सखाराम बाबाची कृपा झाली आणि ज्ञानामृत सांगण्याकरिता संपतनाथ बाबावरती प्रसन्न झाले, आणि असं ज्ञानामृत त्यांनी या ठिकाणी आता बाबाला सांगायला सुरुवात केली. सांगी ज्ञानाची ठेव, ज्ञान म्हणजे स्वानुभव, परम ज्ञानाचे लाघव, शोभाची. सांगे ज्ञानाची ठेव, ज्ञान म्हणजे स्वानुभव, परम ज्ञानाची लाघव, शोभाची वसे. त्या असतात. खरं जर ज्ञान पाहायचं असेल तरी ज्ञान कशाला म्हणतात, तर नामदेव महाराजांना आपल्याबद्दल सांगितलंय, पावे आपणाशी आपण यात न्हावे ज्ञान. या ठिकाणी बाबा म्हणतात की ज्ञानाची खरी ठेव म्हणजे स्वतःचं स्वतत्वची अनुभव घेणे, आणि त्याला ज्ञान म्हणतात. आणि परमज्ञानाची जे परमज्ञान आहे, या परमज्ञानाचं अस्तित्व या स्वज्ञानापासून सुरुवात होते. म्हणून अगोदर स्वची अनुभूती घेतली पाहिजे, असं आता या ठिकाणी ज्ञानाला बाबांनी सुरुवात केली. विशुद्ध ज्ञानाचे लक्षण, जे ते अहमचे विसर्जन, स्वानुभूतीचे द्रष्टेपण, जिरले अंगी. आता विशुद्ध ज्ञान जे आहे, जोपर्यंत आपला विसर्जन, आपला अहम विरणार नाही, अहम निघणार नाही, आणि द्रष्टाभाव धरून त्या द्रष्टाभावाची अनुभूती घेणार नाही, तोपर्यंत आपल्या अंतरंगात स्वज्ञानाची कळ होणार नाही. जोपर्यंत आपल्या अंगामधला हा अहमचा अस्तित्व जिरणार नाही, तोपर्यंत आपल्याला स्वज्ञानाचं लक्षण मिळणार नाही. वदती स्वाध्यायाचे लक्षण, विशेष करती गुरुपण. स्वाध्याय म्हणजे स्व अध्ययन, अंतर्मुख वृत्तीचे. आता या ठिकाणी बाबा म्हणतात स्वाध्यायाचं लक्षण काय. स्वाध्याय म्हणजे त्याचं नेमकं निरूपण बाबा सांगतात की स्वाध्याय म्हणजे स्वतःचं अध्ययन, स्वतःचं चिंतन करणे, स्वतःची अनुभूती घेणे, सो कसा आहे, मी कसा आहे हे शोधणे, याला म्हणतात स्वाध्याय. स्वची अनुभूती घेणे, याला स्वाध्यायाचं लक्षण या ठिकाणी बाबा सांगतात. सो म्हणजे उपाधी वेगळे, देह मनाच्या निराळे, जेथे कर्तेपणा मावळे चौदेहाची. की स्वतःची उपाधी म्हणजे हे शरीर मी नाही, या चौदेहा जे चारी देह मी नाही, या चारी देहामधलं जे कर्तपण आहे हे मी नाही, हे जोपर्यंत जिरणार नाही तोपर्यंत स्वतःची स्वची अनुभूती आपल्याला येणार.
जागृती स्वप्नी सुषुप्ती तुर्या ही असे चौथी या माझी चैतन्य दीप्ती अवस्थानुरूप अशी ही हे चार प्रकारच्या ज्या बाबानं हे सांगितल्या अवस्था जागृती स्वप्नी सुषुप्ती तुर्या या चारही अवस्था या चारही अवस्थेमध्ये जे आपलं चैतन्य आहे चैतन्याची जी ज्योत आहे हे जोपर्यंत आपण स्वतःची अनुभूती घेणार नाही आणि आपला अहम हा हे होणार नाही तोपर्यंत आपल्याला या चैतन्याची दीप्तीचा अनुभव होणार नाही. विश्वाभिमानी स्थूलदेहाचे स्वप्नी तैजस असे प्राण असे सुषुप्तीचे प्रत्येक यासाठी की जोपर्यंत आपल्याला या स्थूल देहाचा स्वाभिमान हा आपला नष्ट होणार नाही आणि तोपर्यंत आपलं हे जे प्राण आहे हा सुषुप्तीमध्येच राहणार आहे म्हणजे आपण स्वप्नावस्थेत राहणार आहोत. जोपर्यंत आपल्या ज्या दिवशी आपल्याला या स्वाभिमानाची हे होणार नाही या देहाप्रती आपल्या की हे देह मी आहे हे विसरणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या पूर्व अवस्थेचा अनुभव येणार नाही. देह मनाचे कार्यकारण जेणे कर्त्याचे विकरण चार अवस्थाचे अभिमान विदता की चेतनेने की जोपर्यंत या देहाचं आणि मनाचं कार्य हे संपणार नाही तो जोपर्यंत त्याचा करता मीचा कर्तेपणा संपणार नाही त्या तोपर्यंत आपल्याला या चारी अवस्थेमध्ये या चैतन्याची क्रीडा कशी आहे ही या वेळेला तोपर्यंत आपल्याला समजणार. जगाचे मूळ कारण असे जे आद्य या माझी उचित निरीक्षण करावे साक्षी होणे या जगाचं खरं मूळ जे कारण आहे या जगाचं जे मूळ आद्यस्पंदन आहे त्या आद्यस्पंदनाचं निरीक्षण तोपर्यंत तुम्ही साक्षी होणार नाही द्रष्टा होणार नाही तोपर्यंत तुम्हाला याचं उचित निरीक्षण करता येणार नाही आणि उचित निरीक्षण केल्यानंतर हे जे आद्यस्पंदन आहे या जगाचं मूळ जे कारण आहे या आद्यस्पंदनाची अनुभूती तुम्हाला होणार. या साक्षीत्वाच्या ठाई पंचतन्मात्राची वार्ता नाही या स्वत संबोधती सकल सिद्धई शुद्ध आत्मज्ञान. या साक्षीच्या ठाई तुमच्या तन्मात्रा तुमच्या पंचतन्मात्राला या जोपर्यंत याची तुमच्या मूळ स्वरूपाची अनुभूती येणार नाही आणि हीच अनुभूती याला सर्व सिद्ध महात्म्यांनी शुद्ध आत्मज्ञान संबोधलेलं आहे. एक पंचतन्मात्रापैकी कोणाला याची अवस्था जर जाणली हीच तुमची आत्मज्ञान आहे हे शुद्ध आत्मज्ञान आहे याच्या बाबा. जे शुद्ध आत्मज्ञान नाही कल्पनेचे विभ्रमण स्वानुभूतीचा विश्राम स्थिरत्वे शोभला. या जे शुद्ध आत्मज्ञानाची अनुभूती आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कल्पना रुचिकी कल्पना त्या ठिकाणी राहत नाही आणि मूळ स्वानुभूतीचा जो अनुभव आहे त्या स्वानुभूतीमध्ये स्वतःच्या अनुभूतीमध्ये विश्रांती त्या ठिकाणी स्थिरावले त्याला शुद्ध आत्मज्ञान असं म्हणतात. स्वस्वरूप म्हणजे स्वानुभूती प्रबोध जागृत सदा चित्ती संपूर्ण निरालंब स्थिती ऐसे वैभव सिद्धांची की स्वतःच्या अस्तित्वाची स्वस्वरूपाची अनुभूती येणे आणि आपल्या अंतरंगामध्ये तो प्रबोध या आपल्या चित्तामध्ये सदा चित्तामध्ये जागृत होणे ही संपूर्ण निरालंबाची स्थिती आहे आणि हे सर्व सिद्ध महात्म्यांचं वैभव आहे. ठेवता स्वस्वरूपी लक्ष प्रकटे अस्तित्वाची साक्ष ज्ञान बिंदूचा उद्घोष उद्भवे आनंद सागरी. आपल्या स्वस्वरूपावर आपल्या मी कोण आहे या स्वस्वरूपावर मी कोण आहे कसा आहे याच्यावर तुम्ही जर लक्ष केंद्रित केलं आपलं लक्ष त्या ठिकाणी राहिलं तर त्या ठिकाणी तुमचं जे अस्तित्व आहे या अस्तित्वाची साक्ष त्या ठिकाणी प्रकट होईल आणि त्या ठिकाणी साक्षात नीलबिंदूच्या नांदबिंदूचा आणि त्या ओंकार स्वरूपाचा उदय होईल आणि त्या ठिकाणी आनंद सागराच्या लहरी उठवायला सुरुवात होईल. या आनंदाचाही आनंद पुरे सिद्धत्वाची अंग
सहजतीचा रंग शून्यत्वी भागला. त्या नादबिंदूचा जो आनंद आहे, या आनंदाचाही आनंद जो आहे तो या संत महात्म्यांच्या अंगामध्ये सिद्धत्वाने स्फुरतो आणि हे सिद्ध महात्म्य अशा सहस्थितीमध्ये अखंड राहून त्यांचं जे शून्यत्व आहे हे टाकून जाते. अशा स्थितीचं सर्व सिद्ध महात्मे राहतात. संपतनाथ झालेली न करती एक निवेदन, सहज स्थितीला धारण पैशापरी असे. संपतनाथ बाबा या ठिकाणी बाबाला एक पुन्हा विनंती करतात आणि प्रश्न विचारतात की सहज स्थितीला कसं धारण व्हावं, ती सहज स्थिती कशी असते याचं विश्लेषण बाबा तुम्ही आता या ठिकाणी मला सांगा. तो सिद्ध महात्मा परमपदाचा भजना, तुझ्यातीत शुद्धात्मा निरूपिता झाला. त्यावेळेस साक्षात असे सिद्ध महात्मा असलेले परमपदाचे भूषण देणारे आणि तुर्यातीत म्हणजे त्या तुर्या अवस्थेच्या शुद्धामध्ये अखंड राहणारे असे सद्गुरू सखारामनाथ बाबा या ठिकाणी त्यांना सांगायला सुरुवात झाली. हे वत्सा संपदनाथा, तू भविष्यातील मार्गदाता, तू सिद्धाची ही सहज अवस्था कशी ते पुन्हा येतो. बाबाने खूप आशीर्वाद दिला की हे वत्सा, हे शिष्या, तू भविष्यातील शिष्यमंडळीचा, भविष्यातील लोकांचा मार्गदाता आहे आणि तू सिद्धाची या सिद्ध महात्म्याची सहज अवस्था आहे कशी ते तू पुन्हा आहे. कसा सिद्ध महात्मा आहे की मी तुला सांगतो. या ठिकाणी सद्गुरू सखारामनाथ बाबा संपतनाथ बाबाला सांगायला सुरुवात करतात. मूळ ब्राह्मी अवस्थेत जी आद्य ऊर्जा स्फुरत तीच शक्ती अनाहत नादसंचार घटामाजी, की ज्या सुरुवातला जी नाद ऊर्जा झाली, जे आद्यस्पंदन झालं, ते आद्यस्पंदन या मूळ ब्रह्माचं स्वरूप आहे आणि तेच आद्यस्पंदन ज्याला अनाहत शक्ती म्हणतात, ती शक्ती या सर्व घटामध्ये नादत आहे, संचारण करत आहे. नादशक्ती, क्रियाशक्ती, इच्छाशक्ती, दैवशक्ती याची झाली निर्मिती प्राणामुळे. त्या आद्यस्पंदनामुळे जो नाद सुरुवातीला तयार झाला, त्या नाद ब्रह्माने, त्या ओंकार स्वरूप नादाने ज्ञानशक्ती तयार केली, त्यांच्यामुळे क्रियाशक्ती झाली, त्याच्यामुळे इच्छाशक्ती झाली आणि इच्छाशक्तीमुळे द्रव्यशक्ती झाली. याची निर्मिती सर्व त्या अनाद प्राणामुळे झाली. या प्राणाचा मूळ स्रोत, मूळ ध्वनी ऊर्जा पुरित ज्ञानशक्तीचे या ध्वनीत समर्पित व्हावे. की हा जो प्राण आहे हा मूळचा स्रोत आहे आणि ही मूळ ऊर्जा सर्वकडे पसरलेली आहे आणि या ज्ञान ऊर्जेतच या ज्ञानशक्तीचे या ध्वनीला समर्पित करावं लागतं. अव्यक्त परब्रह्म अनाम, यानंतर अनाथ गुण, या योगी परमशून्य स्थितीधारक असे. की जोपर्यंत आपण अव्यक्त परब्रह्म अनाम, यानंतर अनाथ गुण, याच्या युगाने परमशून्याची स्थिती धारण करता येते असे बाबा या ठिकाणी. अनाथाचे दिव्य स्पंदन, जयात विरघळे मन प्राण होई मारुजन्य, मग सहज होत असे. की या अनाथाच्या दिव्य स्पंदनाने जे मन आहे, हे मनाच्या सर्व कल्पना यामध्ये विरघळून जातात आणि मनाचे जेवढे मन आणि प्राण यामध्ये विरघळून जातात आणि या ठिकाणी प्राण हा वायुजन्य होऊन याने कुंभक साधल्या जाते. वृत्ती ठाईच जिरली, इंद्रिय सो कार्य करता भाव क्षीण होती. नाद ऊर्जेने आपली जी वृत्ती आहे, ही वृत्ती
खायच्या ज्याच्या ठिकाणी जिरून जाते आणि जी आपली इंद्रिय आहेत हे स्वकार्य करायला थांबून जातात आणि या ठिकाणी कर्ताभाव किंवा मी करून राहिलो माझं आणि मीच हा कर्ताभाव या ठिकाणी पूर्ण क्षीण होऊन जाते. सोम मंत्र अनुसंधान जेणे सूक्ष्म होईल प्राण वृत्तीचा लय जे मन लाभे गुण नाथाची ही आपल्याला संपूर्ण दिलेलं नाम आहे किंवा जे सोममंत्र आहे त्याच्या अनुसंधाने आपला प्राण हा सूक्ष्म होईल आणि प्राण सूक्ष्म झाल्यानंतर आपल्या वृत्तीचं लय होऊन त्याचं अमन तयार होईल आणि अमन तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी अनाथ नादाची धून आपल्याला लाभल्याशिवाय राहणार. जर वृत्तीचा नाही उद्भव संस्कार निर्बीज लय किंवा संस्कारातीत भाव व्यवहारा वर्तती. ज्या ठिकाणी वृत्तीचा उदय नाही त्या ठिकाणी सर्व संस्कार हे निर्बीज झाले लय झाले किंवा त्या ठिकाणी संस्काराचा भाव हा व्यवहारामधून वर्तती म्हणजे व्यवहारातून निघून गेला. त्या ठिकाणी कर्ताभाव हा शिल्लकच राहिला आहे. तत्पद या जाणीवेची वृत्ती विशुद्ध मनाची हा अंतरयात्रेचा प्रवासी रमतोनी जागृती. जे तत्पदाची जाणीव आहे की ते विशुद्ध तत्वज्ञान आहे त्याची जाणीव ज्या वेळेस मनाचा विशुद्ध वृत्ती होते आणि त्या विशुद्ध वृत्तीमुळे आपल्या अंतरयात्रेचा प्रवास चालू होऊन माणूस चालू झाल्याने निज जागृती म्हणजे अखंड जागृतीमध्ये हा साधक रमतो असे या ठिकाणी बाबा. चित्तात सामावले ओंकार विश्वात्मक भाव प्रकटला. चित्तात सामावले ओंकाराला विश्वात्मक भाव प्रकटला. तत्पद या जाणीवेला गती येईल की आपल्या चित्तामध्ये ओंकारनाथ म्हणजे परमती धून प्रकट झाली. जो आपला भाव आहे या विश्वातल्या भावाशी एक होतो आणि विश्वात्मक भाव आणि आपण एक आहोत अशी जाणीव या तमपदाच्या जाणीवेला येते आणि या जाणीवेला गती देते. या गती माझी अक्षय बन निजपदाची लागण दिले द्वैत सूत्र मावळून सजावस्था प्रगटली. या गतीमुळे काय होते की आपलं अक्षयपण त्या ठिकाणी तयार होते. आपण अमर आहो अक्षय आहो आपला नाश नाही असं या ठिकाणी गती तयार झाल्याने आपल्याला त्या निष्पदाची लागण त्या निष्पदाची मिळकत होते आणि जे द्वैत सूत्र सरळ मावळून जाते ते द्वैत गेल्याने अद्वैताची उदयास येते आणि हे सहज अवस्था या ठिकाणी प्रकट होते. मुक्त निर्वाण अनाम सहजावस्थेचं रूपांतरण जिथे चित्ताचा मूळ विश्राम परम सत्ता. आपण जे म्हणतो मुक्त निर्वाण अनाम हे सर्व काही त्या सहजावस्थेने या ठिकाणी हे सहजावस्थेचं रूपांतरण होते आणि तेथे चित्ताचा म्हणजे आपलं चित्त त्या मूळ ठिकाणी विश्राम घेते आणि त्या ठिकाणी मूळ सत्तेचा सुगम तयार होते आणि सर्व मूळ सत्तेमध्ये मिळून गेल्याने आपल्याला मुक्त निर्वाण अनाम अशी पदवी प्राप्त. हेच प्राप्त करावया दृढ धरावे गुरु पाया गुरु गोपी निज काया अनन्य राहावे. हेच प्राप्त करण्यासाठी हेच प्राप्त करावया दृढ धरावे गुरु पाया कृपे निजकाया अनन्यत्व राहे. हेच प्राप्त करावया दृढ धरावे गुरु पाया गुरु कृपे निज काया अनन्यत्व राहे. की जे मूळ बंधन आहे या मूळ स्वरूपात जाणे हेच प्राप्त करण्याकरता आपल्याला
गुरुला शरण जावं लागते आणि त्या गुरुच्या निज स्वरूपाने या त्यांच्या निजकृपेने आपल्याला हे अनन्य प्राप्त होते. हेच प्राप्त करण्याकरता आपल्याला गुरुच्या चरणी होऊन आपल्याला गुरुचे शिष्य व्हावं लागते. या अनन्याच्या ठाई सुखे निद्रा घ्यावी, चित्त तंतु विलीन करावी परब्रह्मी. मग या अनन्याच्या ठाई अखंड त्यामध्ये निद्रा घ्यावी आणि चित्तामध्ये कोणताही प्रकारचा एकही कचरा राहणार नाही. हे सर्व विलीन करून त्या ठिकाणी निघून जावं. त्या ठिकाणी अशी परब्रह्मी अवस्था या अनन्याच्या. हेच जीवनाचे ध्येय चित्त व्हावे गुरुमय, जीवने सत्ता अद्वैत स्मरण पाहावे. की हेच आपल्या जीवनाचं खरं ध्येय आहे की चित्त व्हावे गुरुमय. आपल्या जीवनाचं ध्येय या कर्मभूमीवर आल्यानंतर प्रत्येक मानवाचं एकच ध्येय आहे की जीवनाचं ध्येय कोणतं आहे. जीवनाचे अंतिम ध्येय चित्त व्हावे गुरुमय, जेणे सत्ता अद्वैत स्फुरण पाहावे. याहून त्या सद्गुरू एक व्हावं आणि द्वैत भाव सोडून अद्वैताची स्थिती प्राप्त व्हावं आणि जेणे सत्ता हे अद्वैत होईल. या ठिकाणी सर्व अखंडित एकच सत्ता होईल असं स्फुरण आपल्या अंतरंगात पावन झालं तरच या जीवनाचं सार्थक झालं. अन्यथा सार्थक झालेलं नाही. केलं जीवन व्यर्थ गेलं. सखाराम प्रसन्न होती, दिव्य सार उपदेशती, उच्चंबळे संपत नाथाप्रती दिव्य भाव. हे सर्व ज्ञान सखाराम भावाने संपतनाथ भावाला सांगून संपतनाथ भावाचं मन हे अति प्रसन्नलीन झालं आणि त्यांच्या अंतरंगात जो गुरुभाव उसळला त्या गुरुभावामुळे सखारामनाथ महाराज या ठिकाणी प्रसन्न झाले. संपतनाथ शांतमने करती ग्राह्य अमृत वचने, भक्ताकरण सद्गतीत होणे. हे सहजशी अशी संपतनाथ बाबा शांतपणे सर्व ग्रहण करून राहिले आणि त्यांचं अंतकरण या बाबांनी लिहिलेलं ज्ञान या ज्ञानाने सद्गतीत झालं. ही अशी त्यांची अखंड सहज असते. चित्तवृत्तीच्या लहरा जाणती ज्ञान सागरा, कल्पनेच्या रंग खरा सुन जाई. मग या चित्ताची वृत्ती अशी लहरा झाल्याने जो ज्ञानाचा जो सागर आहे त्या ज्ञानाच्या सागरावर या तिच्या वृत्ती लहरा घेत आहेत. पण त्या ठिकाणी कल्पनेचा भंग झालेला आहे. या कल्पनेच्या सार आहे पुसून टाकलेला आहे. कल्पना या ठिकाणी होऊन गेली. यासाठी सोमसाधना आचरावी शुद्धमना, त्यागावी सर्व कल्पना जे का बंधन कारक. आता हे सर्व ज्ञानाच्या सागरावर तुम्हाला चित्ताच्या वृत्तीच्या लहरा जर चांगल्या गाळायच्या असतील तर कल्पनेच्या जो खरा रंग आहे पुसून टाकावा लागेल. आणि हे पुसून टाकण्याकरिता यासाठी करावं लागेल सोमसाधना. ही शुद्ध मनाने आचरणात आणावं लागेल आणि त्यासाठी सर्व कल्पनाचे बंधनकारक करून टाकावं लागेल. सोममध्ये बीजे दोन, पहिले सो दुसरे हम, श्वासा माझी येणं जाणं हे विस्मृती निरंतर. की सद्गुरू आपल्याला जे नाम दिलं आणि ते नाम कसं जपावं याची जी रीत समजून सांगितली त्या रीतीप्रमाणे आपण तसं जर केलं तर त्या ठिकाणी आपल्या निरंतर आपल्या अंतरंगातील चांगल्या स्मृती या ठिकाणी जागृत होतील आणि आपल्या अंतरंगात असलेला कचरा अनंत जन्माचा जो कचरा आहे हा निघून जाईल. शून्यचे प्रकंपन आवर्तन व प्रत्यावर्तन, दोन बीजा माझी प्राण भावरूप होती. त्या शून्यच्या प्रकंपनामुळे तुमच्या अंतरंगाची दोन बीज आहेत हे विसर्जन होऊन हे भावरूपामध्ये भावरूप त्यांचं त्या ठिकाणी तयार. मन बुद्धी चित्त अंताकरण येते अहंकार चेतन, त्यावरी सोमचे सुजन बुद्धी विशेष अर्थस्थिती. मन बुद्धी चित्त आणि अंताकरण
याच्यामध्ये जो अहंकार आहे हा चेतनामय अहंकार आहे, पण त्यावर हे सहज आपलं जे नाम आहे या नामानं जर नामस्मरण केलं तर आपल्या या नामाचं या चारी आपली ठसा उमटवल्या जाऊ शकतो आणि हे सर्व विलयात जाऊ शकतो. संकल्पनाची भावरूप गती मंथने शक्ती रूप होती, ओंकार सवे सूक्ष्म चालती शून्य माझी. की नामाच्या मंथनाने त्या नामाच्या मंथनानं आपल्या अंतरंगातलं जे संकल्प आहे ते सर्व निघून जाईल आणि सूक्ष्माती सूक्ष्म संस्कार निघून गेल्याने ती शिशूंना आपली मोकळी होऊन त्या ठिकाणी चित्त आपलं शुद्ध होण्याची क्रिया सुरू होते. मूलाधार कुंडलिनी विश्वसत्ता चित्तजननी सोमयपानुसंधानी कंपन होती वृद्धवती. की मूलाधारावरील कुंडलिनी ही विश्वाची जननी आहे, विश्वाची आई आहे आणि आपल्या सद्गुरूने दिलेल्या जपाने असं कंपन होऊन ते ऊर्ध्व गतीला ऊर्ध्व मार्गाला निघण्याला सुरुवात. मूलाधार ते सहस्रार प्राण चेतनेची धार पूर्ण ब्रह्म साक्षात्कार स्वस्वरूप. की मूलाधार ते सहस्रार हे जो हा प्रवास आहे हा या प्राण चेतनेच्या धारीसारखा प्रवास आहे आणि पूर्ण ब्रह्माचा साक्षात्कार स्वरूप त्या स्वस्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो. सहजावस्थेचा पोत सखा राम दर्शवित एकले संपतनाथ सद्गुरू चौरी. सहजावस्थेच्या अवस्थेमध्ये सखाराम महाराज दर्शविले, सखाराम महाराज ज्ञान सांगितलं त्यामध्ये संपतनाथ बाबा होऊन गेले आणि आपल्या सद्गुरूच्या या सहज अवस्थेला त्यांनी ओळखून घेतलं आणि बाबांनी सांगितलेलं ज्ञान त्यांनी ग्रहण केलं. संपतनाथाचा निर्धार करी उपदेशाचा साकार साधने माझी तत्पर सती निरंतर. संपतनाथ बाबाचा जो निर्धार होता पक्का होता, त्यांचा निर्धार की आपल्या साधनेमध्ये अखंड प्रत्येक क्षणी तत्पर राहणं हाच त्यांचा निर्धार पक्का झाला. कामधाम जाता येता देवी सोम साधनी चित्ता काल्पनिक रूपाची व्यथा झालेली पटून. कामधामाला किंवा कामधाम करतानाही आपली त्याची जी साधना होती ही आपली साधना त्या चित्रामध्ये सोम सुंदाने ठेवून काल्पनिक गोष्टीला ते बाजूनं एका मिनिटात काढून आपल्या साधनेवर ते अखंड राहतात. शैना माझी जागृत दीर्घी स्वमध्वनी सतत अंतरमनी नित्य वसत मंगलमयी गुरुभक्ती. बाबा सुटले जरी असले तरी सुपीक पण ते जागृत राहत आणि अखंड त्यांच्या अंतरंगात ध्वनी तयार झाला होता त्या ध्वनीला ते अखंड त्या ध्वनीमध्ये ते अखंड राहत आणि आपल्या अंतर्मनामध्ये नित्य त्यांचे भावसंगीत ऐकत. त्यामुळे त्यांच्या अंतरंगामध्ये गुरुभक्ती ही मंगलमय झाली होती. गुरुभक्तीने ते खूप प्रसन्न झाले. बाबा म्हणाले संपतनाथा झिलमीचा भरावा गुप्ता अंतर्भावाचा रस्ता आनंदे करूया. संपतनाथ म्हणतात हे संपतनाथ म्हणतात संपतनाथा झिलमीचा गुप्ता भरा. तर या गुप्त्याने आपण अंतर्भावाच्या रस्त्यानं निजा आनंदाच्या मार्गाला जाऊ. खेड्यातील रिवाज रीती नसे उशीर जीवनामध्ये. खेड्यातील रिवाज रीती नसे उशीर जीवनामध्ये. वेळे रात्री विश्रांती उठती पहाटे कासला. खेड्यापाड्यामध्ये या रीतिरिवाजी होत्या त्या लवकरात लवकर जेवण करून रात्रीला विश्रांती घेत आणि सकाळी लवकर पहाटे 5ला करत. कोणी करी दळण, कोणी संडास मार्जन, गाई म्हशीचे धुवण, कोणी पाणी कोणी सकाळी दळण करत,
कोणी संडासाला जाऊन दात रंजन करत, संडास मार्जन, सडास मार्जन, सडास मार्जन, कोणी घरी दळण, कोणी सडास मार्जन म्हणजे सडा सारण करणे. गाई म्हशीचे कोणी गाई म्हशीचा धुवण करे, कोणी पाणी भरे. सकाळी नदीवर स्नान, कोणी पयोष्णीचे पूजन, कोणी शिदोरी बांधून रात्रीचे दावरी. सकाळी कोणी स्नान करे, तर कोणी पूर्णामायचं पूजन करे, कोणी शिदोरी बांधून शिखावर जाणे, कोणी पूजा पाठ स्तवनानी मंदिरातील घंटा जोडणी, पाखरांच्या किकिलिटांनी निसर्ग जाई. कोणी सकाळी पाठपूजा करे, कोणी स्तवन करे, कोणी मंदिराच्या घंटा वाजोय आणि अशा प्रमाणे पाखराच्या किलकिलाटांनी हा निसर्ग घडून जाय. सोय नव्हती विजेची म्हणून कंदील वस्तू घटीची, आणि सोय करमणुकीची असे काही. त्यावेळेस काही लाईन नव्हती, त्यामुळे कंदील हा खूप गरजेची वस्तू होती. लाईनच नाही, करमणुकीची काही त्यावेळेस सोयसाय नव्हती, अशी कोणती व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती. रात्री भजन 3 तास, थोडा वेळ सत्संगात, जवळच्या गुरुबंधूस गिरणारे की संपतनाथ. रात्रीच्या वेळेस 3 तास भजन करत आणि थोडा वेळ सत्संग करत, कोणासोबत जवळच्या गुरुबंधूंना प्रेरणा देण्याकरता संपतनाथ महाराज असं करत. भजनाचे नियोजन करी भट्टू पाटील नेमानं, ठिकाणं दिले वाटून प्रत्येकाच्या घरी. भट्टी पाटील हे भजनाचे नियोजन करत आणि प्रत्येकाला तो दिवस वाटून दिला होता. प्रत्येकाच्या घरी आज वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकाच्या घरी भजन करत. पदाच्या अर्थाचे स्पष्टीकरण, विशेष रीती संपादून, रीती मनापासून समजून गुरुबंधूंना ते पदाचं पद अभंग जे पहिला म्हटल्या जाते त्याचा अर्थ, त्याचं स्पष्टी करून त्याची रीतिरिवाज हे संपन्न गावा या ठिकाणी मनापासून सर्व गुरुबंधूंना समजून सांगा. गुरुबंधूवर करती प्रेम, गरजूला उद्बोधन, साधना देती समजावून प्रेमे भावे. सर्व गुरुबंधूंना बाबा प्रेम देत आणि गरजू लोकांना उद्बोधन करत आणि साधनाही समजून सांगत असे प्रेम भावाने बाबा सर्व आपल्या गुरुबंधूसोबत राहतात. म्हणे आपली वेगळी जात, नाही अज्ञानाची नात, म्हणून आचारावी ज्ञानीरीत आपण गुरुबंधू. बाबा या म्हणत की आपली आता काही जात जी आहे वेगळी नाही, आपण गुरुबंधू आहोत आणि नाही आपल्याला अज्ञानाची नातं किंवा अज्ञानपणाचं जे नातं आहे ते आपल्याला नाही, म्हणून आपण ज्ञानाची रीत या ठिकाणी आचरण करू असं या ठिकाणी बाबा सर्व आपल्या गुरुबंधूंना समजून सांगतात. नाही धर्मपंथ इतर बंधन, हेही स्वलक्षार्थ उंचून नरतोची नारायण. बाबा म्हणत की आपल्याला या ठिकाणी धर्मपंथनाचं बंधन नाही, पण बाबांना जो सोमलक्षार्थ समजून दिला तो समजून घ्यावा आणि नरतोची नारायण म्हणून आपण सर्व नारायणच आहोत या हिशोबाने आपण वागत जाऊ. उपाधी वेगळे राह, गुरुबंधूचे संपतनाथावर प्रेम होते अपार, म्हणती हा आहे अवतार कोणाचा हा तरी. सर्व गुरुबंधूंचं संपतनाथ बाबावर खूप प्रेम होतं आणि ते नेहमी म्हणत प्रेमानं, त्यांचं अपार प्रेम होतं आपल्या संपतनाथ बाबावर सर्व गुरुबंधूंचं. आणि ते नेहमी म्हणत हा दुसरा कोणी नाही, हा कोणीतरी अवतारी पुरुष आहे, हा कोणाचा तरी अवतार आहे असे त्यावेळी सर्व गुरुबंधू बाबांना संबोधन करतात. संपतनाथास वाचता येई पण लिहिण्याची सोय नाही, आवश्यक जे जे काही करून येऊ नये. संपतनाथ बाबाला वाचता जाऊन मागच्या आधी वाचलं, ते वाचणं कसं शिकलं, पण लिहिता काही ये नाही राहिले आणि लिहिण्याची काही त्यांना सोय नव्हती, म्हणून जे जे त्यांना आवश्यक लागेल ते प्रत्येक पाठकाकडून सर्व लिहून. काळूनाथांच्या साख्या 40 पाठ केले विशेष, लक्षार्थी खास गुणवस विला. काळूनाथ बाबाच्या त्या 60
40 शाखे आहेत त्या सर्व बाबांनी विशेष करून पाठ करून घेतल्या आणि त्याचा जो खरा लक्षर्थ आहे खरा अर्थ आहे तो बाबांनी सर्व समजून घेतला. अनेक अभंग पद पाठ दिसे भजनी तयाचा थाट अस्सल ज्ञानाचा वाहे पाठ एकतारी ही भजनी. अनेक अभंग पद पाठ केले आणि जे पाठांतर केलं ते भजनामध्ये बाबाचं गायन समजून ये आणि जे अस्सल ज्ञानाची पद आहेत याची खरी वाट या ठिकाणी बाबांनी एक तारीमध्ये सर्वांना दाखवून दिली. फक्त विशेष जीव लावी वाटे भाऊ सर्वे राहावे संपन्नासाच विचारून पहावे विचार पत्नी केला. तू पाटील हे बाबाला खूप जीव लावत आणि त्याला वाटी बाबा आपण संपतरात नारासोबत राहायला पाहिजे पण आता भाऊले विचारून घेऊ सोबत कसं राहायचं म्हणून भक्ती पाटलाच्या मनात आलं. एकदा योग्य संधी पाहून केले संपत नाथास निवेदन आनंदे होकार मनापासून नाचली. एकदा भक्ती पाटलाला संधी पाहून बाबाला विचारलं किंवा माझी विनंती आहे तुझ्यासोबत नेहमी राहिलं पाहिजे. ते ऐकून संपतनाथ बाबांनी होकार दिला आणि या होकाराने भक्ती पाटलाला आनंद वाटला. एक क्षणापासून संपतनाथ भक्ती दोघे जण साध घेतही निमग्न परस्पराती ही साथ. तेव्हापासून संपतनाथ बाबा आणि भक्ती पाटील दोघेही जण परस्पराला एकामेकाला साधे आणि साधनेत ते सोबत साधना करत. रामा पाटील जगदेव दाखवळ शुद्ध विचाराची जोड ज्ञान ध्यानाची मोठी चाळ यादू बंधूंना. रामा पाटील जगदेव दाखवळ हे शुद्ध विचाराची माणसं होते आणि ज्ञानी धनी होते. यामुळे ज्ञानाध्यानाची मोठी चाळ मोठी ओढ या गुरुबंधूंची संपतनाथ बाबाला होती. एका मुसलमान लुळ्या बेलदार मनाचे सच्चे दिलदार संपतनाथावर अपार करती प्रेम भावी. ही त्या मुसलमान आणि लुळ्या बेलदार हे मनाचे सच्चे दिलदार माणसं होते आणि संपतनाथ बाबावर अपार प्रेम करत संपतनाथ बाबावर जीवी भाव म्हणजे जीवाचे पेक्षा बाबावर चांगला प्रेम करत. बदरखे घराण्यातील कलावती उपजत भक्तिरूप वृत्ती साधनेत तल्लीन असती गुरुबाई संपतनाथाची. बदरखे घराण्यातील जी कलावतीबाई होती हे सुरुवातपासूनच भक्तिरूपाची वृत्तीची वृत्ती भक्तिरूप होती आणि साधनेमध्ये जी तल्लीन होती अशी गुरुबहीण संपतनाथ बाबाची गुरुबहीण होती. गणेश गिर व माताजी तत्पर सदा साधने माझी अभिरुची भजना माझी निवास बाबुळ गावी असे. बाबुळ गावचे गणेशगिरी महाराज माता त्यांची माताजी ही साधनेमध्ये चांगले तत्पर होते आणि त्यांना भजनाची खूप आवड होती. असे हे बाबुळ गावचे राहणारे हे गणेशगिरी महाराज आणि माताजी होते. हात्याचे त्र्यंबक धनोरकर नम्र वृत्ती आणि समजदार साधना आणि भजनी तत्पर अशी हृदयांची कांतारी. ही हात्याचे त्र्यंबक धनोरकार ते नम्र वृत्तीचे होते आणि समजदार होते. त्याची साधना आणि भजनामध्ये तत्पर होते अशी त्यांची पत्नी पण होती. हातागावचे भूषण विश्वनाथ सिद्ध महान राही परमहंसा समान गुरुबंधू संपतनाथाचे. संपतनाथ बाबाजी गुरुबंधू हे हातागावचे भूषण होते. असे विश्वनाथ सिद्ध महात्मा होते आणि ते अखंड आपल्या परमहंस गतीमध्ये राहत. विश्वनाथ कराळे सागरचे गुरुबंधू संपतनाथाचे घरदार राहण्याचे संपतनाथावरी. विश्वनाथ कराळे हे सागरचे संपतनाथ बाबाजी गुरुबंधू होते आणि घरदार असं त्यांचं घराणे होतं. तर संपतनाथ बाबावर ते खूप प्रेम करत. अनुसया नेमाडे गुरुबहिणी अद्वैत वृत्ती आत्मज्ञानी गोळ गळा एक तारी भजनी अशी नामी रथ. अनुसाबाई नेमाडे ही बाबाची गुरुबहीण होती
आणि आत्मज्ञानाची आणि अद्वैतीची तिच्या अंतर्गत खूप वृत्ती होती आणि तिचा एकदारी भजनामध्ये खूप आवाज चांगला होता. अशी ती बाबासोबत राहत होती. गावगावचे गुरुबंधू इतर मज पडला विसर, जे आठवले ते सादर दिले तुम्हा पुढे. ज्याने गावगावचे बाबाचे गुरुबंधू होते, आता जे जे आठवले की ते मी लिहिले, जे नाही आठवले ते काही लिहिले नाही. असे आठवले ते सर्व सादर केले. या ठिकाणी तुमच्यापुढे सर्व सादर. प्रपंच परमार्थ दोन्ही चाक, असावे परिपूर्ण चोख, होऊ नये विमुख कोणतेही एक. प्रपंच आणि परमार्थ हे दोन गाड्याचे चाकं आहेत आणि हे दोन्ही चाकं व्यवस्थित चालावे आणि या चालण्याकरता माणूस परिपूर्ण असा असला पाहिजे, चोख असला पाहिजे. एकही चाक कमतर तर राहिलं नाही पाहिजे, कारण एकही चाक जर कमतर राहिलं माणसाचा प्रवास चांगला होणार नाही. प्रपंची उदास परमार्थी दक्ष, विवेके घ्यावे अर्थास, अनासक्त म्हणे उदास हा खरा अर्थ. की प्रपंच एकटाही तुमचा थोडा मागपुढे झाला तर चाली, पण परमार्थामध्ये आपण सावध राहिलं पाहिजे. हा विवेक अर्थानुसार या ठिकाणी घ्या म्हणतात. हे या ठिकाणी जी उदासता आहे ती अनासक्तीची उदास, याचा खरा अर्थ तुम्ही या ठिकाणी लावून घ्या. इथे परमार्थ कमी झाला तर चाली, पण परमार्थ हा नेमका झाला पाहिजे. योग्य कर्मे आचरावी, इतरांना नाशिकी मिळावी, सुख दुःखी असता समता असावी, अनासक्ती म्हणती त्यास. की चांगलं कार्य करायचं म्हणून आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही, कोणाचं मन दुखणार नाही असं राहावं आणि सुखदुःखामध्ये समानता ठेवी. अशी समानता जर ठेवली तर अनासक्ती आपली राहणार नाही. त्याला अनासक्ती असं म्हटलं. संपतनाथाचा परिवार, होते गरीब लहान घर, पण समाधानाचा ढेकर देती सर्व. संपतनाथ बाबाचा परिवार हा लहान जरी असला, गरीब जरी असला, तरी समाधानीचा तो ढेकर समाधानाने ते राहत होते. कोणती अडचण त्या ठिकाणी राहत नाही. भाजी भाकरीची आवडी, सर्वांची दयांना उडी, लोचटपणाची वावडी होती सर्वांना. लोचटपणाची वावडी म्हणजे भाजी भाकर आवडीनं खायची, त्यामध्ये तत्पर आहे, त्याची उडी आवडावी, पण लोचटपणा हा करू नये. ही सर्वांची संपन्नबाबाच्या घरच्या सर्व लोकांची अवस्था होती. ना मिळे ना मिंदे ना लाचार, विश्वास स्वकृतत्वावर, नीत भाषी आचार आवडती गावांना. हे कोणाचे निंदे नव्हते आणि कोणाची लाचारी पत्करली नाही, असे ते कर्तृत्ववान होते. आणि कधीही लाचारी लायरे नाही, लाचारी आवड राहिली नाही, असे सर्व गावांना ते आवडीचे होते. मायबाप दोघेजण कष्ट करती म्हणून नव्हते कोणतेही व्यसन, म्हणून समाधानी. संपतनाथ बाबाचे आई दोघेजण हे खूप कष्ट करती आणि कष्ट केल्याने कष्ट करून मन मिळव होते. त्यांना कोणतेही व्यसन नसल्यामुळे म्हणून त्याच्या परिवारामध्ये समाधानी होते. गरिबी तेही ना कमी कशाची, दाय दाना ज्वारीची, आणि ढोरे वासराची संगळ होती. गरीब होती, त्यांना कशाची कमी नाही राहिली. दाय दाना ज्वारी, कारण त्यावेळेस लोकांची आकांक्षा किंवा इच्छा जास्त नव्हत्या. हे पाहिजे ते पाहिजे, टाईम जेवायला भेटलं, कपडे लत्ता भेटला, संपलं. दाय दाना घरात नसेल नसला त्यावेळेस तरी चंगळ होती. अशी त्यांना त्यांच्या घरी सर्व दायदाना भरून चंगळ होती आणि ढोरं वासरं खूप त्यांच्या घरी असल्यामुळे ते समाधानी होते. एक चिंता आईबापास सतावत होती विशेष, संपतचे मन प्रपंचास योग्य दिसेना. त्या आईवडिलांना चिंता होती. संपतनाथ बाबा सगळे प्रपंचामध्ये मन शून्य राहिलं. ना जास्त कामधाम ना कधी आराम, सतत त्याचे ज्ञानधान कसे होईल पुढे. बाबा त्यावेळेस थांब काही जास्त करत नव्हते, आरामही कधी करत नव्हते. सतत त्याचं ध्यान आणि ज्ञान
असं हे बाबा नेहमी करत. 22 वर्षे लागले आणावे वाटे सुनेले, पण आपल्या संपत्ती विचारले पाहिजे. आता संपतराव बाबाचं वय 22 झालं आणि 22 वर्षे झाले, म्हणून आईवडिलाला वाटलं की आता सुनेला ज्ञान हवं, पण पहिले संपतराव बाबाला विचारलं पाहिजे. एके दिवशी मात्या पित्याने संपतला केले कथन, आणावी घरी सून सौख्य भरे नांदावया. मग एका दिवशी यांनी संपतराव बाबाला विचारलं, व आता आपली सून आपल्या घरी आनंदाने सुख समृद्धी नांदावा याकरता सून घरी आणावं लागेल. संपतनाथ उद्गारले, उत्तर नकारार्थी दिले, पोरा पुढे काही ना चाले आई बापाचे. संपतनाथ बाबांनी स्पष्ट नकार दिला की आता आणायची नाही, म्हणून बाबा नाही म्हटल्यामुळे आई वडिलाचं त्यांच्या पुढे काही असतं त्यांनी आग्रह केला नाही. संपतनाथ व्रतस्थ राही, स्त्रीपासून दूर राही, अंगावर पडून आली सावली बाईची. संपतनाथ बाबा सखाराम बाबांनी जे व्रत दिलं होतं त्या व्रतानुसार ते स्त्रीपासून वेगळे राहत, आपल्या अंगावर कोणत्याही बाईची सावली पडू देत नाही. हाच नेम घरी असे, वाढून एकदाच घेत असे, जाऊन कोपऱ्यात बसे जेवायला. घरी द्यायचा हाच नेम असे, एकदा वाढून घेतलं एका कोपऱ्यात जाऊन बसले, त्याच ठिकाणी जेवण आटून ठेवलं. सखारामाने मुद्दाम हे केले, पाण्याआधी भात घातले, वृत्तीशी ना जरा फिरू दिले. संपतनाथाच्या सखाराम बाबांनी हे सुरुवातलाच त्यांच्याकडून हे सर्व करून घेतलं की पाण्याआधी म्हणजे काही अनुचित घडायच्या पहिले त्यांची वृत्ती त्या ठिकाणी बाबांनी करून घेतली आणि त्यांच्या कोणत्या प्रसंग नाही यावा आंघोळ त्यांच्याकडून तयारी करून घेतली होती. आंघोळ करा या नदीवर जाती एकांती दूरवर, बोलण्या चालण्याचा आचार त्याने तसे. आंघोळ जरी करायची नदीवर एकांतात तिकडे जा जिथं बाया नसतील आणि बोलण्या चालण्याची त्यानं कोणासोबतही हे तरी ठेवली नाही, कोणासोबत ते बोलत नव्हते. मडके कच्चे मातीचे तया आवडे पाण्याचे, पक्के झाले एकदाचे मग असो संगत पाण्याची. जसं कच्चं मडकं पाणी ठेवलं की फुटू शकते, ते एक वेळा पक्क झालं की मग ते पाण्यासोबतही झालं काही हरकत नाही. असं बाबाची इच्छा होती की संपतनाथ बाबा हे परिपक्व जर झाले की मग परिपक्व झाल्यानंतर ते मग या संसारात फिरले बोलले तरी त्याची चिंता होणार. पहा सद्गुरू घरची मौज, सिद्ध पंत सिद्धांचा साज, तरी संपतनाथास आज हे बंधन कसे. पहा सद्गुरू घरची कशी मौज आहे, की सिद्ध पंथांचा सिद्ध साज आहे, पण तरी संपतनाथ बाबांना आजही बंधन कसे आहे हे त्या ठिकाणी उमजलेलं होतं. याची असे उत्तर अद्वैतास द्वैत आधार, योगातील हा विचार सूत्रबद्ध होते की सिद्धाचं जे घर आहे सिद्धपणा आहे, त्या ठिकाणी संपन्न बाबाला बंधन का दिलं अशी त्याचं उत्तर असं आहे की अद्वैतास द्वैताचा आधार. ज्या ठिकाणी अद्वैत ज्ञान आहे त्या ठिकाणी जर द्वैत आलं त्याला त्याचा आधार होते. आणि या भक्ती योगातील हे विचार सूत्रबद्ध हे सूत्र आहे की अद्वैतास द्वैताचा आधार, म्हणून त्या ठिकाणी द्वैत आणि अद्वैत हे वेगळं राहिलं पाहिजे असं या ठिकाणी बरोबर. अद्वैतास भान कोण देणार, द्वैत नसता कसे चाकणार, दोन्ही बंधनास महत्व फार काही काळा होते. की अद्वैतास कोण भान देणार, भानच नाही, पण द्वैता नसते कसे द्वैताला भान नाही मग ते कसं काय ते जाणणार. म्हणून हे बंधन फार महत्त्वाचे आहे. काही काळापुरते बंधन दिलं की अद्वैत जोपर्यंत बाबाचा द्वैत भाव येत नाही आणि अद्वैत या ठिकाणी येत नाही आणि द्वैत तुटत नाही तोपर्यंत हे बाबांना बंधन काळापुरते द्या असतात. खाण्यापिण्याचे बंधनं सखारामाने टाकले काढून, म्हणती अध्यात्माशी घेणं काही नसते. खाण्यापिण्याचं याचं बंधन काही हे अद्वैताला याचं बंधन नाही.
या आत्मज्ञानाशी याचं काही घेणं देणं नाही. पण सखाराम बाबांनी ते पहिलेच काढून टाकलं. पुराणातील ऋषी मान्यवर नित्य देती मद मांसाहार इच्छुकांनी पहावे तत्वर वेदकालीन साहित्य. या पुराणातील मान्यवर नित्य मद मांसाहाराची गोष्ट त्यामध्ये आहे. वेदकालीन जे ग्रंथ आहे ते सर्व तुम्ही वाचून पाहावे. इच्छा जर तुम्हाला असली तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्ही पाहावं. रामायण महाभारत काळात आर्य मद मास सेवित आता लपून ठेवले सत्य लोकाचार बनविला. की रामायण महाभारत काळातही मध मासाचं सेवन करत, पण आता ते सर्व लपून ठेवलं आणि लोकांनी त्याला भंग करून टाकला की आपल्याला चालत नाही. पुराण्यातील वांग्याचं पोळं ते पुराणातच पोळं आपल्यास त्याचे काय चाळ काळ तो. जे पुराणात लिहिलेलं आहे ते पुराणातल्या कथा पुराणातच भल्या. आपल्याला त्याचं काही घेतलेलं नाही. तो भूतकाळातला विषय भूतकाळात होऊन गेला त्याचं आपल्याला काही घेतलं नाही. विज्ञानास मानावे अनुमान सुधारावे कार्यकारण शोधावे अनुचित बंधनाने. विज्ञानाचं जी सत्यता आहे ती मानावी आणि त्याचं अनुमान स्वीकारावं. सत्य काय असत्य काय त्या विज्ञान एवढं पुढे गेलं त्याच्यामुळे आपण ते स्वीकारू शकतो. कार्याला कारण काय कारण आहे हे शोधावं आणि अनुचित बंधन आहे ते बंधन सगळे तोडून टाका. असो आपले झाले विषयांतरण येऊ आता रस्त्यावर वळक्या गोट्यावर नजर जाईल संपत्नाथाची. आपलं विषयांतरण झालं तो विषय सुरू द्या आपल्याला तरी घेतलेलं नाही. पण आता आपण येऊ आपल्या मूळ रस्त्यावर. पण या ठिकाणी संपतनाथ बाबाची त्याचा पळका मोठा होता त्याच्यावर नजर गेली. आता पुढे काय करत. घराच्या थोडे बाहेर बांधावा कोठा लवकर पैसे घेतले मनावर संपतनाथांनी. घराच्या थोडं दूर एक कोठा बांधावा असे संपतनाथ बाबांनी या ठिकाणी मनावर. आधी केले न्यारी विळा घेऊन करी थेट गेले पूर्णातीरी लवाडी का पाहावया. आधी नैरी केली आणि हाती विळा घेऊन ते थेट पूर्णाच्या पात्रात गेले आणि त्या ठिकाणी जे लवाडी येते ते कापायला सुरुवात केली. नदी काठी लवाडी सुकले हारे बांधून आणले पुण्यात बंदाट्या घेऊन आले. तुपा दिलं नदीकाठी ती लवाडी होऊ दिली आणि त्याचे धारे बांधून ते घरी घेऊन आले आणि पुण्या बंदाट्या लागतात भट्टी घेऊन आले. दोघा मिळून बांधले कोठे लऊ गवताचे रोवणी आणि वगारीला. याचा दोघांनी मिळून ते गोठं बांधलं आणि त्या कोठ्यात कुठे रोयले आणि त्या ठिकाणी म्हैस आणि वगारीला पाण्यासाठी ते कुठे रोवून ठेवले. दोघांनी बेत ठरवला दासबोध हवा आपल्याला म्हणून या जाऊ शेगावला ग्रंथ आणण्यास. दोघांनी ठरवलं की एक दासबोध ग्रंथ आपण आणू. ते दोघांनी ठरवलं आणि दोघंही जण आपण शेगावला जाऊ दासबोध ग्रंथ घेऊन येऊ. दोघे पायी गेले दासबोध घेऊन आले आणि वांगेश्वराला गेले बाबांच्या दर्शनात. त्यावेळी तिथून पायी गेले आणि दासबोध घेऊन आले आणि वांगेश्वरा बाबाच्या दर्शनाला गेले. बाबा म्हणाले ग्रंथज्ञानी जरूर घ्यावा अभ्यासून ज्ञान व देव शोधन समान म्हणी मननास घ्यावे. बाबांनी म्हटलं ग्रंथ चांगला आहे पण ग्रंथातील ज्ञान जरूर घ्या पण अभ्यासून घ्या. पण ज्ञान व देव शोधन हे समान म्हणी मनन करावे. शोधून घ्यावं की ज्ञान कशाला म्हणतात आणि देव शोधणं कशाला म्हणतात. ज्ञानदेवाचे पंचीकरण जरूर यावे घेऊन त्यातील सूत्र समजावून घ्यावे झडपडी. की ज्ञानदेवाचं पंचीकरण जरूर घेऊन या आणि त्यातील सूत्र समजावून घ्या असं लवकर करून घ्या बाबा त्यांना सांगितलं. सर्वांमध्ये श्रेष्ठ व होते जो श्वासी नाम जपे
त्यास काळ सथरा कापे हा संता अनुभव की सर्वात श्रेष्ठ ग्रंथाचंही काम नाही आणि काहीच काम नाही असा जो मार्ग आहे तो श्वास बसे नामी आणि श्वासावर हे नामाचं जप करा आणि याचं जर जप केलं तर त्या ठिकाणी काळी थरथरा कापते असं संतांचं अनुभव आहे. हा सर्वात मोठा अनुभव या ठिकाणी दादा दिशी दिनी सोमसंधाने रत झाली दयाची म्हणे त्यास लाभ जरूर होणे परमपदाचा आपण दररोज आपल्या शौरीच्या संधाने राहावं तिची रत कळावी आणि त्याचा लाभ जरूर होईल आणि त्या लाभामुळे आपल्याला परमपद मिळल्याशिवाय राहणार नाही असे या ठिकाणी बाबा ठामपणे सर्वांना इति श्री लीलामृत गुरुकृते साकार दहावा अध्याय समाप्ती येतो. मला सद्गुरु महाराज जय. शोभन चला नवऱ्या